नमस्कार, मी शामराव मोकाशी, अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना। आता जो पर्यटक परवान्याच्या गाड्यांचा जो संप आहे आणि ओला कोला आम्हाला भाडं देत नाही अपेक्षेप्रमाणे, ह्या मागणीसाठी त्यांचा जोरदार जो संप झालेला आहे किंवा चालू आहे। तर आता ह्याच्यात परवाने हे अनेक प्रकारचे असतात आणि ओला कोला हा तर महाराष्ट्रातला त्याचं कंट्रोल रूम कुठंच नाही। त्याच्यामुळं राज्याचं हे GST वगैरे हा काही इथं महाराष्ट्राला काही मिळतच नाही। त्याच्यामुळं ह्या संपाच्यामुळं आता हे मॅटर एवढं चव्हाट्यावरती येणार आहे की ह्याच्यात कुठेतरी भविष्यात न्याय मिळेल आणि महाराष्ट्राची वाहतूक व्यवस्था सुधारेल। आता ह्याच्यासाठी शासनाला समिती नेमावी लागेल की ह्या पर्यटक परवाने जे दिलेले असतात हे पर्यटनासाठी दिलेले असतात आणि ह्याचा परिपूर्ण दुरुपयोग झालेला आहे आणि ह्या गोरगरिबांच्या गाड्या आहेत। आता ओला कोला हे जे ऑनलाईनचे ॲप आहेत ह्याच्यापासून महाराष्ट्र शासनाला काहीही फायदा नाही, कारण ह्यांची कंट्रोल रूम रजिस्ट्रेशन जी आहेत ती कुणाचीही महाराष्ट्रात नाहीत। कुणाची चेन्नईला आहेत, कुणाची कुठं आहेत, म्हणजे महाराष्ट्राला काही त्यांच्यापासून GST मिळत नाही। उलट त्यांनी महाराष्ट्र शासनाला कुठलंही काहीही न भरता इथं माफियागिरी चाललेली आहे आणि बेकायदेशीर पर्यटक, आणि ह्याला एक गोंडस नाव आहे मोटर कॅबवाल्यांचा संप। पण त्यांनीही लक्षात घेतलं पाहिजे, आपण जो परवाना घेतलेला आहे तो पर्यटक परवाना आहे आणि पर्यटक परवान्याचे काय नियम आहेत। आपण इथं स्थानिक धंदा करू शकतो का? भाडे ठरवायचा अधिकार कुणाला असतात? ते शासनाला असतात। त्याच्यासाठी रिजनल अथॉरिटी असतात आणि त्या भाडे ठरवतात। आणि ओला कोला हा एक कमिशन एजंट आहे। कमिशन, त्याचा कमिशनचा रेट कितीही तो ठेवू शकतो, अगदी 5% 20% ते 50% बी ठेवू शकेल। पण पर्यटक परवान्याच्या गाड्या ह्या प्राधिकरणाच्या हद्दीत स्थानिक व्यवसाय करू शकतात का? बिलकुल नाही। शासन फक्त मीटर ज्या वाहनांना दिलेलं आहे त्यांचं भाडं ठरवू शकतं। स्कूल बसचं सुद्धा शासन भाडं ठरवू शकत नाही। पालक आणि तिथली स्कूल बस ज्या आहेत स्कूलच्या ते भाडं ठरवू शकतात। हे प्रत्येकानं लक्षात घ्या। पण निश्चित ह्या संपाचं फलित चांगलंच होईल आणि कायदा